कारण की हा सामना देखील 4 षटकांचा आहे. सायंकाल होत आहे, यानंतर तुम्हाला बॅटिंग देखील करायची आहे. तर लक्षात असू द्या. उपस्थिती या व्यासपीठावर आमच्या गावाचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत. चला बदू मॅच काका भुईर हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रथम एंटरप्राइजेस टीम संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आयोजकांना संपर्क साधायचा आहे. रिग्नेश 11 राणा टीम आपण देखील तयारीमध्ये राहायचे आणि ज्या संघानं 6चा टाइम दिलेला आहे त्या 3 संघाने वेळेवर उपस्थित राहायचं आहे. ध्रिया 11, वीर तानाजी दापोडे आणि आई एकविरा मानकोली तसेच साई स्पोर्ट खारबाव या 3 संघाने वेळेवर अगदी 6 वाजता आपण सज्ज राहायचं आहे. तुमच्यामध्ये ड्रॉ केला जाईल तर आपण वेळेवर या. बॅक टू क्रिकेट. मयूर पाटीलचा आवाज तुम्ही ऐकताय शेवटच्या दिवसामध्ये. धन्यवाद संदेश पाटील, व्हॉइस ऑफ भिवंडी. भारी भरकम आवाज, चांगला बेस त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज भावेश. सलामीची जोडी येते मैदानामध्ये. वळतोय आपण मॅचकडे. पाहायला विसरू नका जय बजरंग ट्रॉफी 2025 पहिला सेमीफायनलचा मुकाबला भिवंडी इमर्जिंगचा. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, चेंडू खेळलेला आहे तो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धावाने खातो ओपन होतंय. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज भावेश. जयेशाचं खातं ओपन. स्ट्राइक वरती आता सनी. हो 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 हो, सुंदर चेंडू. बघा भावेश याने प्रभावित केले. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स. साई स्पोर्ट खारबाव टीम संघाचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टीमचे खेळाडू जे आहेत पोहोचले गेलेले आहेत. आपले सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर पुढच्या 2 संघांनी देखील पोहोचायचं आहे. आई एकविरा मानकोली आणि त्याचबरोबर ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे टीम आपण देखील पोहोचायचं आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर बालाजी संघ आपल्याला हे नमूद करायचं आहे, आपल्याला पॅनलाइज करण्यात आलेलं आहे. 12th मॅन आपला ड्रेसिंगमध्ये नाही आहे आणि आयोजकांनी आम्हाला सुचवलं आहे की आपल्याला पॅनल्टी देण्यात आलेली आहे. तर ही 2 धावांची पॅनल्टी आपण पुढच्या इनिंगमध्ये पहिल्या षटकानंतर ॲड करणार आहोत. न्यू मॅन इन बॅटर सचिन. फलंदाज सचिन येतोय. बालाजी संघाने प्रभावित केलेला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हॅट्रिक घेतलेली होती दिगंबर यांनी कालच्या लेट नाईटमध्ये. चांगला गोलंदाज. रिव्हर्सचा अटेम्प्ट इथे खूपच जोराची अपील. मात्र पंच गोकुलदास पाटील ठस्से मस्त नाही. हिंदीमध्ये बोलायचं झालं तर अपील फेटाळून लावतायत. सुंदर गोलंदाजी गोलंदाज भाविषच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम आमने चाविंद्र संघाकडून खेळताना भावेश. बघा भिवंडी इमर्जिंगला पाहिलं ना तर हो, सुंदर चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र चूक होते, मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. भिवंडी इमर्जिंगच्या जर आता टीम्स पाहिल्या ना आपण तर तो काळ आठवतो ज्यावेळेस भिवंडी शहरामध्ये सिटीच्या ज्या मॅचेस असायच्या, मिक्स संघ खेळायचे संपूर्ण खेळाडू, ती आठवण येते. NR बोरपाडा असेल, बी इंडियन असेल, जयदुर्गा बी सुद्धा खूप नाव गाजवलेलं आहे. मात्र जयदुर्गा बी मध्ये मोस्टली एकाच गावातील खेळाडू खेळायचे. चॅलेंज असेल, हंसिका असेल, त्यावेळेस जबरदस्त नाव होते संघांचे. महिंद्रा स्पोर्ट. गोलंदाज तयार भावेश. मॅन फ्रॉम आमने. हो 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 हो, सुंदर चेंडू इथे मात्र भावेशच्या माध्यमातून. वारंवार चेंडू चांगल्या लेंथवरती. तिसरा चेंडू डॉट खेळतोय फलंदाज सचिन.
सचिन एक महान खेळाडू, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या भारताला लाभलेले क्रिकेटचा देव, गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सर. इथे मात्र सचिन थोडासा फ्लॉप ठरताना. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, पुन्हा एकदा, यावेळेस मात्र सक्सेस आणि चेंडू जातोय सीमापार 4 धावांसाठी चौकार. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीची धावसंख्या झालेली आहे ती 5. एक गडी बाद 5. मात्र चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. गोलंदाजी करणारा संघ जगदीश 11 चावेंद्रा यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघा, दिगंबर माली याला पारितोषिक आलेलं आहे योगेश गोपीनाथ पाटील यांच्याकडून. कुठल्याही प्रकारची जर हॅट्रिक झाली षटकारांची किंवा विकेटची गोलंदाजी करताना तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे योगेश पाटील यांच्याकडून. दिगंबर माळी यांच्याकरता असणार आहे. गोलंदाज तयार. मैदानामध्ये काय होतोय, सामना अजूनही थांबलेला आहे. चला मॅच चालू करायची आहे. आगमन होत आहे भाविक तरे, त्यांच्याच नावाने मंडप आहे आणि आपण बघू शकता हा जबरदस्त मंडप अभिमन्यू दादा तरे यांच्या माध्यमातून. लहान मुलगी सुद्धा आहे, कन्या धनश्री तरे. आपलं स्वागत आहे सामना पाहण्याकरता आजच्या 4थ्या दिवसामध्ये. मालक आलेले आहेत. भाविक एंटरप्राइजेस आणि या मंडपाचे भावी मालक. व्हॉट हॅपन इन मिडल बघा. चला पंच, आपण आपल्या टी व्ही स्क्रीनवरती पाहतोय भाविक आणि धनश्री. अभिमन्यू दादा तारे यांचे दोन्ही सुपुत्र आहे आणि साईडला आपण पाहू शकतो संतोष तरे यांना, मोठे पप्पा ज्यांचे आत्ताच भिवंडी 40+ मेन कमिटी त्यामध्ये सदस्य झालेले आहेत ते. बघा अजून काय होतंय मैदानामध्ये. मॅच थांबलेली आहे. पहिल्या षटकाची जी समाप्ती झाली होती आणि तिथे ज्या धावा आहेत त्या आहेत फक्त आणि फक्त 5.
एक गडी बाद 5. चला फील्ड सेट करायचं आहे तुम्हाला. आम्हाला आयोजकांकडून सूचना येत आहे. बाळू जोशी, आपण समस्याचं निवारण करायचं आहे जे असेल ते. मित्रांनो, आज तुम्हाला दोन प्रेक्षणीय लढत अर्थातच फ्रेंडशिप मॅच जे आहेत, दोन सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर आमचे लाईव्ह ऑपरेटर प्रिन्स मूवीज आपण आपल्या वाहिनीद्वारे यूट्यूबच्या माध्यमातून दोन्ही बॅनर जे आहेत तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना पोचवायचे आहेत. ही स्पर्धा ट्रिपल एचच्या माध्यमातून रणजित नाईक यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी ही स्पर्धा संपूर्ण भिवंडीमध्ये घरी ज्या आमच्या महिला आहेत त्यांच्यासाठी देखील ही स्पर्धा दिसेल त्याचं देखील येथे नक्कीच आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा प्रिन्स मूवीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आज ज्या दोन होणाऱ्या फ्रेंडशिप मॅचचे जे बॅनर तुम्हाला पाठवलेले आहेत ते तुम्ही टी व्ही मॉनिटरवर टाकायचे आहेत. आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. अजिबात वेळ जास्त घेऊ नका, वेळ फार कमी राहिलेली आहे. जर फायनल 11 वाजता झाली तर आमचे पाहुणे तुमच्या सोबत जोडून असतील आणि प्रेक्षकांचा प्रचंड साथ मिळेल या स्पर्धेला. गोलंदाज तयार होतोय संघाटी दुसरं षटक घेऊन. आपटलेला चेंडूचा फायदा घेता आलेला नाहीये, थोडंसं खाली राहिला होता. अकूळ टप्प्याचा तर चेंडू आपण नाही म्हणू शकत, कारण का पडल्यानंतर उसळी घेतली नाहीये. एकच धाव, एक धावेने धावसंख्या 6. स्ट्राइक रोटेट. सुरुवात इतकी चांगली झालेली नाहीये. बालाजी स्पोर्ट इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू जातोय. खेळाडू कक्षाच्या दिशेने, चेंडू सीमा पार, चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या 10 वरती. आताची सुरुवात हळू का ना होईना मात्र चांगली म्हणावी लागेल बालाजी स्पोर्ट संघाची. इथूनही अजून येणारे जे षटक असतील ना 2.4 त्यामध्ये कमीत कमी 40 धावा तरी कुटाव्या लागणार आहेत, कारण का संध्याकाळचं सत्र असणार आहे. फ्लड लाईट हळूहळू चालू होतील, बॅटिंग इझी नसणार आहे, त्यामुळेच योग्य निर्णय दिगंबर याचा मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट. दिगंबरसाठी पारितोषिक लागलेलं आहे योगेश पाटील यांच्या माध्यमातून. षटकारांची हॅट्रिक 2000 रुपये. विकेटची हॅट्रिक त्याने काल केली होती या स्पर्धेमध्ये. एक मात्र असा गोलंदाज ज्याच्या 6च्या 6 चेंडूंवरती विकेट प्राप्त होण्याची संधी होती. 3 चेंडूंवरती झाली पहिल्या नाही. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. एकच धाव. बघा काल त्याचं जे षटक होतं ना, पहिल्या 3 चेंडू, तिन्ही चेंडू हवेत, तिन्ही चेंडूंवरती झेल सुटले. त्यानंतरचा चेंडू झेल पकडला, मात्र नंतरच्या 2 चेंडूंवरती परफेक्ट बोल्ड आणि स्पर्धेची भिवंडी इमर्जिंगची पहिली हॅट्रिक दिगंबर याच्या नावावरती. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि थोडंसं खराब कलेक्ट करता आलेलं नाहीये. आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गडीबाद. ही एक धाव आणि एक धावेने संघाची धावसंख्या होते 12. सचिन याची खेळी संपुष्टात. संघाला दुसरा हादरा बसतोय 12 या धावसंख्येवर. नवीन बॅटर मैदानामध्ये. चला न्यू मॅन इन अक्षय. आजच्या दिवसातील जो फ्रेंडशिप सामना असणार आहे, पहिला फ्रेंडशिपचा सामना गावदेवी भादवड विपक्ष जयदुर्गा टेमगरपाडा. एक साईडला आपण पाहणार आहोत प्रल्हाद नाईक आणि दुसऱ्या साईडला विकास नाईक यांचा संघ 40+चा. त्यानंतर फ्रेंडशिपचा दुसरा सामना असणार आहे जयदुर्गा विपक्ष जोशी फाउंडेशन, मनोजजी गुलवी, योगेशदादा गुलवी आणि तसेच
योगेश नाना आणि दुसऱ्या साईडला असणार आहेत वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक. असे हे दोन आजच्या दिवसातील फ्रेंडशिप मॅचेस आपल्या भेटीसाठी येतील काहीच मिनिटामध्ये. गोलंदाज तयार अक्षय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, मात्र चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडतोय. तोपर्यंत संधी होती फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. तेरा. षटक समाप्त. अशा प्रकारे दोन षटकांची समाप्ती आणि दोन षटकांच्या समाप्तीअंती धावसंख्या झालेली आहे ती 13. बघा दोन चौकार इनिंग मध्ये लागलेत. 12 चेंडूमध्ये दोन चौकार लागले, मात्र जितके डॉट चेंडू सुद्धा खूप खेळलेले आहेत आणि दोन गडी सुद्धा बाद झालेले आहेत. 4 डॉट चेंडू खेळले आहेत आणि 2 विकेट प्राप्त केलेले आहेत, तसेच 4 सिंगल. त्यामुळे धावसंख्या फक्त आणि फक्त 13. दोन षटकांची समाप्ती. आता मात्र थोडंसं कान मंत्र देण्यासाठी फलंदाज आय थिंक बॅट. बघा बॅट चेंज होते, नशीब मात्र इथून चेंज होतंय का बालाजी संघाचं. क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जितके तुम्हाला स्किल्स आणि कौशल यामध्ये इम्पॉर्टंट आहे ना, एक मात्र असा खेळ आहे जिथे तुम्हाला नशिबाची सुद्धा साथ हवी असते. आणि म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. इथे तुम्ही आज हिरो आहात तर उद्या झिरो आहात तर परवा पुन्हा तुम्ही हिरो असतील. यालाच तर क्रिकेट म्हणतात मित्रांनो. पैसा वसूल आयोजन JB ट्रॉफी 2025 मध्ये अभिमन्यू दादा तरे आणि हरिदादा जोशी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहात भिवंडी इमर्जिंगचा पहिला सेमीफायनलचा सामना. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा विपक्ष जगदीश 11 चाविंद्रा. प्रथम आणि रिग्नेश आपण तयार राहायचं. यानंतर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, गोलंदाज स्वतः येतोय आणि सुंदर सोपा झेळ इथे खेळली संपुष्टात फलंदाजची. झटतय राबतय अभिमन्यू तरे, झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष सजतय गाजतय नावाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नावाजतय. विजय नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. रिग्नेश 11 रिग्नेश पाटील फॅम टीम, राहणार टीम संघाला इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत आपण. आणि प्रथम इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन. बडा मॅच. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये रोशन. पाहूया इथून रोशन याला रोशनी फलंदाजी करावी लागणार आहे. इथे रोशनी तर कमी होत आहे हळूहळू. संध्याकाळचं सत्र जवळ येत आहे. काही क्षणामध्ये आपल्या फ्लड लाईट ची रोशनी सुद्धा मैदानामध्ये बिखरेल. धावसंख्या झालेली आहे 13. रोशन येतोय, चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. रोशन याला संघ अडचणीमध्ये आहे. 13 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावा सुद्धा फळकावर लागलेल्या आहेत 13. मात्र या 13 चेंडूंमध्ये 2 चौकार आल्यात, ही सुद्धा गोष्ट विसरून चालणार नाहीये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर फटका रोशन याच्या बॅटमधून. रोशन करणारा 6 धावांसाठी षटकार. बघा तिथे पाहायचंय थोडं फलंदाजाला, मात्र सुंदर फटका होता रोशन याच्या बॅटमधून. निश्चितच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता, मात्र त्याला योग्य उत्तर. चेंडू चांगला होता, फटका देखील चांगला आणि रिझल्ट बालाजी स्पोर्ट्ससाठी चांगला आलेला आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या 19 वरती. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. इथे मात्र खेळलेला आहे स्क्वेअर लेगच्या रिजनला. एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 20. पुन्हा एकदा लोअर फुट चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव.
तिसरं षटक मार्गसे, धावसंख्या 20. इथून अजूनही 35 ते 40 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल बालाजी संघाचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, त्याच चेंडूची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. या चेंडूवरती चेंडू जातोय निर्धाव, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या अजूनही थांबलेली. 17 चेंडूंचा खेळ झालेला आहे. या 17 चेंडूंमध्ये 14 धावा ह्या मोठ्या फटक्यांच्या रूपात आलेल्या आहेत. 14 धावा मित्रांनो, 2 चौकार 1 षटकार. मात्र डॉट चेंडू खूप खेळलेला आहे बालाजीचे सर्व फलंदाज. पुन्हा एकदा सुंदर फटका आणि चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार चौकार. हे झटतय राबतय अभिमन्यू तरे, झटतय राबतय अभिमन्यू तरे. मंडळाचा अध्यक्ष घेऊन सभासदांना समक्ष, सजतय गाजतय ना. धावसंख्या झालेली 24. अतिशय सुंदर फलंदाजी आता मात्र म्हणावी लागल. हळूहळू का होईना धावसंख्या इथे सजवताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. इथून शेवटचे असणार आहेत 6 चेंडू आणि बालाजी स्पोर्टचं लक्ष असणार आहे कमीत कमी 13 ते 15 धावा. 13 ते 15 धावा. चला फील्ड सेटअप करायचं आहे प्लीज प्लीज जगदीश ताविंद्रा, कारण का यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायचे आणि तुम्हाला बॅटिंग जी असेल ती कदाचित फ्लड लाईटमध्ये सुद्धा येऊ शकते. त्यामुळे ते लहान मुलं साई चला टावरवरनं उतरायचं आहेत. ती जी लहान मुलं चढलेली आहेत फ्लड लाईटच्या टावरवरती उतरायचं आहे तिथे. चला शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज तयार. प्रज्वल सामना करेल त्याचा फलंदाज रोशन. रोशन यांनी एक फटका मारलेला आहे, षटकार ठोकलेला आहे आपल्या इनिंगमध्ये. अशीच फलंदाजी करावी लागणार आहे रोशन याला. जर 35+ ह्या धावा स्कोर कार्डवर लागल्या ना तर समोरील संघामध्ये सुद्धा दिगंबर याच्या रूपामध्ये एक जबरदस्त गोलंदाज आहे. क्षमता आहे त्या गोलंदाजाच्याकडे. कालच्या दिवसामध्ये लेट नाईटमध्ये हॅट्रिक पूर्ण केली होती दिगंबर याने. तयार. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जगदीश इलेवाना चाविंद्रा या संघाची. भाविक याने संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केलं, इम्प्रेस केलं बॅटिंग बॉलिंगमध्ये. खराब चेंडू मात्र फायदा घेता आलेला नाहीये. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 25. तयार आहे गोलंदाज, गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर चेंडू होता. यावेळेस पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये वळतोय. एक क्षणी असं वाटलं होतं की चेंडू व्हाईटसाठी जाईल, मात्र जसा पडतोय तसा आत वळतोय ऑफ साईडच्या लेग साईडच्या रिझनमध्ये. चेंडू निर्धाव. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू घेऊन. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू. इथे मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाचं. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केलेले. स्लॉग ओव्हरचा खेळ चालू आहे, शेवटच्या अंतिम षटकाचा गेम चालू आहे आणि फक्त 1 धाव बाकी आहे. 25. इथून मोठा फटका येणं गरजेचं आहे बालाजीसाठी. हो पुन्हा एकदा व्हेरिएशन. चांगला गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना गोलंदाज प्रज्वल. प्रसन्न केलेला आहे प्रज्वल याने आपल्या गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन भरलेलं आहे संपूर्ण गोलंदाजीमध्ये प्रज्वल याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार प्रज्वल. शेवटचा चेंडू इनिंगचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव. अशा प्रकारे 2 धावा या संपूर्ण षटकामध्ये खर्च केल्या.
धावसंख्या झालेली आहे. पहिले इनिंगची समाप्तीनंतर धावसंख्या होते 26. पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचं मयूर पाटील. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. रिग्नेश इलेव्हन राहणार आणि प्रथम एंटरप्राइजेस. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. मयूर पाटील आणि टॉस फक्त करून घ्यायचे. पाहुण्याचे शुभ असते. पुढील मॅचचा टॉस आपण इथे करतोय. मयूर पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि रिग्नेश इलेव्हन राहणार आणि प्रथम एंटरप्राइजेस दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपण टॉस करत आहोत. यस, पहिला आपण टॉस करू, त्यानंतर तिन्ही संघांना आवाज देऊ ज्यांना आपण अगोदर देखील अनाउन्समेंट केलेला आहे. 6 वाजता 3 संघांचा ड्रॉ केला जाईल आणि दोन्ही मॅच फ्रेंडशिप जे संघ खेळणार आहेत त्यांनी देखील तयारीत राहायचंय. कॅप्टन पोहोचायचं आहे. रिग्नेश इलेव्हन राहणार टीमचे कॅप्टन. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे दोन्ही टीम संघाच्या कॅप्टनला. आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. भिवंडी इमर्जिंगची दुसरी सेमीफायनलची मॅच असणार आहे. रिग्नेश राणाल विपक्ष प्रथम एंटरप्राइजेस. चला दोन्ही संघांचे चला प्रथम VIP डाईजवरती आगमन होत आहे. हर्षाली मंडप आणि डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर कैलासजी पाटील काका, आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच शुभागमन झालेलं आहे. न्यू प्रगती क्रीडा मंडळ आणि त्याचबरोबर हर्षाली मंडप डेकोरेटर प्रोप्रायटर कैलास पाटील दादांचं शुभागमन झालेलं आहे. आपल्यास नम्र विनंती असेल आपण पुढे बसायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचा आहे. जर दुसरा डाव सुरू झाला, टॉस झाला नाही, जो कॅप्टन लेट येईल त्या कॅप्टनला पॅनल्टी लागेल, लक्षात असू द्या. प्रथम एंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचा आहे आणि रिग्नेश इलेव्हन राहणार टीमच्या कॅप्टनने देखील टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. आई एकविरा मानकोली, साई स्पोर्ट खारबाव या दोन्ही संघाने पोहोचायचा आहे. तर प्लीज 3 संघ आहेत या स्पर्धेमध्ये. द्रिया इलेव्हन वीर तानाजी दापोडे टीमने देखील खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. 3 संघाने पोहोचायचा आहे. जो ड्रॉ आहे तो आपण नक्कीच 6चा टाइम दिलेला आहे. तो जवळजवळ आता समाप्तीच्या मार्गावर आलेला आहे. आपण बरोबर 6 वाजता तो ड्रॉ करणार आहोत. मात्र त्याच्या अगोदर टॉस होणं फार महत्त्वाचं आहे. भिवंडी इमर्जिंग टीमच्या दोन्ही कॅप्टनने अजूनही रिपोर्ट केलेला नाहीये. ऑर्गनाइज कमिटीने जर विचार केला तर पद्धतशीर कारवाई केली जाईल. जो संघ लेट पोहोचेल त्या संघाला पॅनल्टी लागली जाईल. चला मयूर, आपण जायचं मॅचला सुरू करायचंय. कॅप्टन आलेलं नाहीये. मॅच ऑन होतोय. पहिला सेमीफायनलचा सामना बालाजी विपक्ष चावेंद्रा. सोपं धावांचं आव्हान आहे. 27 धावा गोलंदाजीसाठी तयार. मॅन फ्रॉम 6 दिगंबर. दिगंबर ज्याच्यावरती पूर्ण दारोमदार असणार आहे बालाजी संघाचा. इथे मात्र चेंडू पहिल्या चेंडूवरती सुंदर झेल. अतिशय सुंदर झेल आणि चांगला झेल तिथे असलेल्या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळालं. सनी याच्याकडून आणि दिगंबर याने दाखवून दिलेलं आहे की का मी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, का मी हॅट्रिक घेतली. काल या गोलंदाजाने लेट नाईटमध्ये हॅट्रिक घेतली मित्रांनो. 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद केले. भिवंडी इमर्जिंगची पहिली हॅट्रिक आणि एक मात्र हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावरती आहे. दिगंबर मॅन फ्रॉम
6 बाद. बघा आव्हान तर खूप कमी आहे. मात्र दिगंबर इथून जर चांगली गोलंदाजी झाली ना, 1 ते 2 धावा खर्च केल्या आणि काही गडी बाद केले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये इन करू शकतो बालाजीचा संघ, कारण का त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज तयार. दिगंबर नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये. योगेश्वर न्यू बॅटर मैदानामध्ये. डावखुरे हाताचा फलंदाज योगेश्वर. दिगंबर तयार होतोय. योगेश्वरसाठी इथे मात्र चांगला फटका, कंट्रोल फटका, चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी, चांगला कलेक्ट. फक्त आणि फक्त एकच धाव. खातं ओपन होतं योगेश्वर याचं, खातं ओपन होतंय संघाचं. अशा प्रकारे आपण पाहत आहात मित्रांनो, भिवंडी इमर्जिंग पहिल्या सेमीफायनलचा सामना. दुसरी इनिंग. 27 धावांचं आव्हान आहे 24 चेंडूंमध्ये. मात्र ह्या धावा डिपेंड होत आहेत का पाहूया. मॅच रंगते. इथे मात्र सन्मान देताना चेंडू वीच्या शेपमध्ये केलेला, एक धाव पूर्ण. आणि इथे चतुराई, इथे चतुराई दाखवताना बॅटर दोन्ही, आणि 1ला डबलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. या 2 धावेने धावसंख्या होते 3. दिगंबर माहिती आहे एक मोठा गोलंदाज आहे, फ्रंटलाईन गोलंदाज आहे. या संघाचा गोलंदाजीची जान. आई एकविरा मानकोली टीमचे कॅप्टन सौरभ माली आपण आला असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. ध्रिया 11 वीर तानाजी दापोडी टीमचे कॅप्टन आपण जर आला असाल तर व्यासपीठावर यायचे. साई स्पोर्ट खारबा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडलेले आहेत. आपण ड्रॉ करणार आहोत येत्या 10 मिनिटांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. तर तिन्ही टीमचे कॅप्टन आपण पोहोचायचं आहे. इथे मात्र सिंगल धाव येते आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 4. इथून मात्र सिंगल आणि डबलवरती विश्वास दाखवताना दोन्ही फलंदाज. आवश्यकता देखील तितकी नाही आहे मोठ्या फटक्यांची, कारण का 27 धावा करायच्या आहेत फक्त. भिवंडी इमर्जिंगचा हा सामना फील्डमध्ये पूर्ण सेटअप आता चेंजेस करताना. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग, शॉर्ट फाईन लेग आतमध्ये आणि शॉर्ट गल्ली आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका. दिगंबर याच्या वरती हल्ला चढवलाय, चिडू भिडकावून दिला योगेश्वर याने. 6 धावांसाठी षटकार. होणार क्रिकेटचा संग्राम कडक. टेंभरपाडा भदवड गावामध्ये होणार क्रिकेटचा संग्राम कडक. सजतय गाजतय नाव वाजतय जय बजरंग चषक. सजतय गाजतय नाव वाजतय जय बजरंग दुसरा चषक. चेंडू द्यायचा आहे लगेच मैदानामध्ये. चला दुसरा चेंडू मैदानामध्ये आलेला आहे आणि मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. आपण पाहायचंय. चला चूज करू शकता, तुम्हाला जो हवा असेल तुम्ही घेऊ शकता. मॅच ऑन होते इकडनं. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावते ती 10. आता मात्र बॉडी लँग्वेज पूर्णपणे पडताना बालाजी स्पोर्ट या संघाची. गोलंदाज तयार दिगंबर. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न योगेश्वरच्या माध्यमातून. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीला ती धावसंख्या झालेली आहे ती 10 आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही इथं ॲड करतोय. धावसंख्या 12. आई एकविरा मानकोली टीमचे कॅप्टन ध्रिया 11 वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. साई स्पोर्ट खरबा टीम संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. आपण ड्रॉ करणार आहोत तर तिन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर सज्ज राहायचं आहे. 5 मिनिटांमध्ये आपण ड्रॉ जो आहे इथे करणार आहोत. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज पियुष.
बघा इथून चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मात्र संघाचा जो मुख्य गोलंदाज होता ना दिगंबर, त्याच्यावरती हल्ला चढवला योगेश्वर याने, षटकार ठोकला. बॉडी लँग्वेज पाहूया इथूनही काहीतरी प्रमाणामध्ये अजूनही पॉझिटिव्ह दिसते बालाजी संघाची. धावसंख्या झालेली आहे 12. 10 धावा झालत्या, 2 पेनल्टीच्या ॲड करण्यात आलेल्या आहेत. ओके, तर मॅच ऑन होते. पियुष येतोय नवीन गोलंदाज, यंग गोलंदाज. थोडंसं फील्डमध्ये चेंजेस करताना दिगंबर. पारितोषिक होतं त्याच्यावरती, मात्र ते झालेलं नाही आहे पूर्ण. हो, सुंदर चेंडू पियुषच्या माध्यमातून चेंडू निर्धाव जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र पुन्हा माघारी फिरतोय नॉन स्ट्राईकचा फलंदाज. इथून अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे डॉट चेंडूंची, तरच तुम्ही मॅचमध्ये इन होऊ शकता. आणि बघा बॉडी लँग्वेज आता मात्र हळूहळू का होईना पॉझिटिव्ह होताना बालाजी संघाचे चांगला एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हुक केलेला आहे चेंडूला आणि चेंडू भिडकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभिमानाचा. जय बजरंग मित्र मंडळाचा चषक स्वाभी. 18 धावा झालेल्या आहेत. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना जगदीश 11 चाविंद्राचा संघ. 9 धावांची फक्त आवश्यकता आहे इथून. 16 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता तर इथून षटक समाप्त झालेला आहे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. टॉच बॉक्स मध्ये अजूनही रिग्नेश 11 राणा टीमचा कॅप्टन आलेला नाहीये. यशराज, शेवटचा हा माझा ऑफिशियल कॉल असेल तुला. जसं शेड्यूल सुरू आहे तसंच आपण फॉलो करायचंय, कारण की समोरच्या टीमचा कॅप्टन आलेला आहे. चला आपण मॅच संपवायची आहे. मॅच संपवून टाकायची आपण. पंच, आपण थांबायचं नाही, मॅच संपवायची आहे.